मनसेकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। पहिली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकान नाही शाळा सुद्धा बंद करू, असा आशय या बॅनरवर पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ मनसेने ही बॅनरबाजी केली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। आपण पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीवरून कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यांना आपल्याला पाहायला भेटत आणि आपण जर पाहिलं तर वरली या ठिकाणी देखील दोघंही ठाकरे बंधू यांनी हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये देखील मेळावा घेतला होता आणि ज्या पद्धतीने राज्य सरकार आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की महाराष्ट्रामध्ये 1ली ते 4थी पर्यंत हिंदी हे सक्ती केली जाईल। जी काही जी आर काढण्याचा जी आर देखील मागे घेणार, परंतु ज्या पद्धतीने मीरा रोडमध्ये जी काही लोकांमध्ये संताप लाटली होती, जे काही लोकांमध्ये जे वाद होता तो कुठे आपल्याला बघायला भेटतो आणि ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी मीरा रोडमध्ये सभा घेतल्यानंतर त्यांनी अनेक लोकांची देखील याच्यामध्ये क्लास देखील घेतलेली आहे आणि सध्या ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। मी सध्या ठाण्यातील नितीन सिग्नल या ठिकाणी आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने मीरा रोडमध्ये सभा घेतली होती, या सभेच्या माध्यमातून त्यांनी आपला वक्तव्य स्पष्ट केलं होतं की माझा विरोध हिंदीला नाही आहे, परंतु जर हिंदीला तुम्ही पहिला प्राधान्य देणार, जर मराठीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करायचा तर हे मी कधी होऊन देणार नाही। आपण जर बॅनर पाहिलं तर ह्या बॅनरवरती जो मजकूर लिहिण्यात आलेला आहे, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकान नाही शाळाही बंद करू। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने मराठी ज्या पद्धतीने दुसरी भाषेची दर्जा दिली जात होती ते कुठेतरी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सैनिक आणि इतर जे मराठी लोक आहेत त्यांना कुठेतरी सहन होत नाही। त्यामुळे आपण जर पाहिलं तर हा बॅनर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावरती लावण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी हा बॅनर जो आहे सर्वांचा लक्ष देखील वेधून घेत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सर, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।